पावसानं पाठ फिरवल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट गडद झाले। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावलेली आणि त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीचं 15% पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्याची कपात लागू होण्याची शक्यता आहे, तर घरगुती वापराच्या पाण्याची कपात ही सप्टेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। बांधकाम, स्विमिंग पूल आणि वॉशिंग सेंटरला महापालिका पाणी देणं आता बंद करणार आहे आणि या कामांसाठी बोरवेल किंवा विहिरीचं पाणी वापरावं असे आदेश महापालिकेने दिलेले आहेत। या कामांसाठी नळाचं पाणी वापरल्यास कारवाई करण्याची घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली। पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता राज्यातल्या सर्व धरणांमधलं पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पावसाची सद्यस्थिती लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हे पाऊल उचललंय। दरम्यान पाणी सोडण्यासाठी विविध विभागातून जोरदार मागणी होती आहे। मध्ये सर्वच धरणातलं पाणी संरक्षित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांच्या पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोप इंद्राणी मुखर्जीवर आहे। इंद्राणी आयएनएक्स मीडिया आणि न्यूज समूहाच्या सीईओ होती। 2012 मध्ये इंद्राणीवर आपली बहीण शीना हिचा खून केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी इंद्राणीला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणी राज्यातल्या 16 ठिकाणी छापे घालण्यात आलेत। या प्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 6 सरकारी अधिकारी आहेत, तर उरलेले 5 कंत्राटाशी संबंधित आहेत। राधेमां प्रकरणी नक्की काय चौकशी केली जात आहे आणि तपास कुठपर्यंत आहे याबाबत 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिलेत। अश्लील नृत्य करणं, मारहाण करणं, लोकांच्या भावनांशी खेळणं आणि फसवणूक करणं याबाबत पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती। मुंबईतल्या 3ही लोकल रेल्वे गाड्यांच्या महिला डब्यांमध्ये 2 महिन्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला ही माहिती दिली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली। निर्भया फंडातून सीसीटीव्ही बसवण्याची मागणी त्यांनी केली, तेव्हा रेल्वे मंत्र्यांनी ही घोषणा केली। कोकण विभागाचे चीफ इंजिनियर बाळासाहेब पाटील यांच्या कोल्हापूरमधल्या निवासस्थानी अँटी करप्शन विभागानं धाड टाकली आहे। कोल्हापूरमधल्या महाडिक माळ इथं बाळासाहेब पाटील यांच्या पत्नीच्या नावे बंगला आहे। अँटी करप्शन विभागाचे एकूण 5 अधिकारी आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी या धाडीमध्ये समावेश होता आणि सकाळपासून बाळासाहेब पाटील यांच्या घराची झडती सुरू होती। बंगल्याच्या बाहेर शुभलक्ष्मी बाळासाहेब पाटील अशी पाटी लावलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधलं घर विकत घेण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। हे घर 31 कोटी रुपयांना तातडीनं विकत घेण्याचा निर्णय झाला। दरम्यान पैसे भरण्याची प्रक्रिया 4 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली। दरम्यान बाबासाहेबांचे इंदू मिलमधल्या स्मारकाबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत प्रेझेंटेशन झालं। देशातल्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची ओळख असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान निर्माण झालेलं आहे। सुरक्षिततेतली त्रुटी दाखवून दिलेली आहे। स्थानिक भुरट्या चोरट्यांनी या प्रकल्प परिसरामधून विजेच्या केबलची चोरी करणाऱ्याला तारापूर पोलिसांनी रंगेहात पकडलं। पावसाचं पाणी जाण्यासाठी इथल्या भिंतीमध्ये ठेवण्यात आलेल्या पाईप, गटार तसंच लोखंडी जाळ्यांमधून प्रकल्प क्षेत्रात शिरून ही चोरी केली जात होती। कुंभमेळ्यात सुमारे 1 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे। प्रशासनानं नाशिक त्र्यंबकेश्वर इथं घाटांची नव्यानं व्यवस्था केलेली आहे। 2003च्या कुंभमेळ्यात नाशिक इथं घाटांची लांबी 1200 मीटर होती। यावेळी जुन्या घाटांव्यतिरिक्त 2700 मीटरचे नवनिर्मित घाट स्नानासाठी उपलब्ध झालेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये स्वतंत्रपणे समावेश करा असा ठराव पुणे महापालिकेत मंजूर झाला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांची भूमिका कायम ठेवली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा स्वतंत्र प्रस्ताव असावा अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे। अजित पवार यांनी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिले, तर केंद्रात पिंपरी चिंचवडचे दोन्ही खासदार यासंबंधी फिल्डिंग लावत आहेत। गणेशोत्सवानिमित्त सरकारने एसटी महामंडळाला गिफ्ट दिले। गणेशोत्सव काळात एसटीला टोलमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली, तर राष्ट्रीय महामार्गांवरील टोलबाबतचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी घेणार असल्याची माहितीही रावते यांनी दिली।
कांदा सध्या सगळ्या देशामध्ये चर्चेचा विषय ठरतोय। कडाडलेल्या कांद्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। सरकारच्या मते कांद्याचा भाव वाढण्यामागे साठेबाजी हे एक मोठं कारण आहे। तिकडे व्यापारी मागणी आणि पुरवठ्याचं गणित चुकल्याचं म्हणतात। झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएच्या माहितीनुसार यंदा ऑगस्ट महिन्यात लासलगावच्या कांदा बाजारातली आवक 80% कमी झाली आणि त्यामुळे कांद्याचा भाव वाढणं स्वाभाविक आहे। लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव पडला त्यामुळे क्विंटलमागे साधारण 800 रुपयांची घसरण काल पाहायला मिळाली। गेले 2 दिवस बाजार बंद असल्याने कांद्याची आवक वाढली आणि त्यामुळे कांद्याचा जास्तीत जास्त भाव 5490 रुपये राहिला। शनिवारच्या तुलनेत हा भाव क्विंटलमागे 800 रुपयांनी कमी ठरला। येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात पाऊस पडेल, मात्र तो फार मोठ्या प्रमाणात नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। जून महिना वगळता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विदर्भातले काही जिल्हे वगळता सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे। आता ऑगस्ट महिना संपत आला तरी मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद नाहीये। विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र काही भागात पाऊस पडला नसल्यानं परिस्थिती गंभीर झालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।